पहिल्यांदा गेटवे ऑफ इंडिया बघत आहे. वन स्टेप्स कम्प्लीट्स. मंडळी परत आता इथून आतमध्ये लेणा बघण्यासाठी परत 40 रुपयाची पावती फाडलेली आहे. तर मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चेरू ब्लॉग 03 या आपल्या यूट्यूब चॅनलला. तर मंडळी जवळजवळ आपले 2 महिना असे आपला ब्रेकच होता, कारण कुछ तो एकदाच आपल्याला धप्पा द्यायचा आहे आणि तो धप्पा लवकरच दाखवेल मी. त्यापूर्वी त्याच कामासाठी आम्ही चाललो आहे जरा CSTला. तर आता हे बघा, आता आम्ही चाललो आहे. आज आमच्या दादानी पण सुट्टी घेतली. अजून मंडळी जोडणार आहे आपल्यासोबत आणि आपण कुठं जाणार आहे तो थोडा सिक्रेट ठेवू. तुम्ही कंटिन्यू राहा. चला मंडळी, अशा उतरायचा जो एक्सिलेटर आहे त्याच्यावर पहिल्यांदा चाललो आहे मी. ते पण नेरळमध्ये सावला शुभ मुहूर्त लागलाय आणि कधी पण वरतीच चढतोय त्याने गेलं. आज पहिल्यांदा डाऊन, टॉप टू डाऊन. तर मंडळी जस्ट आता आम्ही पोचलो आहे. आता आहेत आपण CSTला आणि हे बघा आपली मंडळी बघा, वरद आणि दीपू आणि तिकडं आहे दीदी. हे बघा, तर थोडा काम आहे आमच्या घराचा, जरा साहित्य न्यायचं त्यामुळं आलेलो आम्ही. तर आता बाकीची मंडळी अजून येते, तर ती आली का जाऊ आपण. ट्रेनमध्ये जाम झोपलो, गर्दी नव्हती, आरामात आलोय. आता जाऊया आपण. त्या अगोदर आपण कुठंतरी दुसरीकडे जाणार आहेत फिरायला, बघूया. बसा बसा. अरे पोचले का तुम्ही? आम्ही तुमचीच वाट बघत होतो आतुरतेने. भोसडीला एक मेघाली आहे बेकार कट मारताय ना भोसडीला. तर मंडळी, तर आता आपण रिव्हील करूया. आपण चाललोय एलिफंटा केव्स बघायला. तर आता आम्ही आहोत इथं. आता इथं आमचे पास आहेत. आमच्या महेश दादाने आम्हाला पास दिले. तर आता ते पास आम्ही इथून घेतोय आणि ते पास घेऊन आम्ही आता डायरेक्ट जाऊ आपण एलिफंटा केव्सला. बोटीतून आपला प्रवास होणार आहे. आजमधलं हे सगळं आपण दाखवूया. चला तर आता जाऊया आपण. हमारा आमचा पास भेटलेला. हमारा अभी पास मिल चुका है और हम जा रहे हैं अपना एलिफंट देखने के लिए. चलो, आमच्या दादाने आमची सगळी सुविधा करून ठेवली. आम्ही त्याचे सर्व श्रेय आमच्या मावशीला ना दादाला देतोय. मिसेस होले आणि मिस्टर होले मॅडम. तर मंडळी हे बघा, आपल्या दादाने त्यांच्या सहकारी बंधूंना सांगितलंय. तर आता ते आम्हाला घेऊन चाललेत. आमच्याकडे पास पण दिलाय त्याने. तर जातोय आता आम्ही. तर मंडळी, आज मी पहिल्यांदा गेटवे ऑफ इंडिया बघत आहे. आता माझा झाला 24वा बड्डे पण झाला, त्याच्यात मी पहिल्यांदा बघतोय. माथेरान आपला गाव आहे, तो 1000 वेळा बघल मी. आता हे बघा, हे आहे आपला गेटवे ऑफ इंडिया. हे बघा आपली सगळी पब्लिक. आणि आज मी बघितलं गेटवे ऑफ इंडिया आमच्या दीदीमुळं. पहिल्यांदा बघतोय मी.
चलेगा मेरे को हाँ ना. अरे ये भी आज मैंने पहिल्यांदा प्रत्यक्षात बघला है. मैंने सच्ची बोला था, मुझे हाँ. लगा ये झूठ बोल. नहीं रे, मैं सच्ची में बोल रहा. मैं ब्लॉग में झूठ नहीं बोल सकता. अरे हाँ, ये देख. हाँ, ये आमचा दीपू आहे. तो नवीन मेंबर ऍड झाले. हाँ. झाला तरी चालेल. हा पण आपण मंडळी मंडळी हो आपला इंडियाचा फर्स्ट गेट आणि आपला इकडं टाटांचा ताज हॉटेल. कोणचा वेड पिक्चर. हा का वेड लावलंय. वेळ लावलंय मराठीवाला का. चलाच ठीक आहे ठीक आहे. चल चल पास ना. अरे बा आता जास्त उडले. हा पाणी एवढ्याला कमी आहे. हा ना. हा. थांबा मोठे येईल जवळ गडबड करू नका. हे लाईफ जॅकेट नाही का तर मंडळी ते बघा तिकडं आली खोंड्यावाडची नागेवाडची सगळी आल्यात या दोघा इकडं. ते साखरान आल्यात इंडत ना फोन काला तो. हो इकडं नंतर ना आपली बोल 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 बोल. मी माझ्या तेव्हा जे महेश बोलले यांच्यामुळे आम्हाला आज फिरायला भेटलेलं आहे. त्यांनी आमची पूर्ण व्यवस्था केलं आहे. तुम्हाला कधी यायचं असेल तर पहिले तुम्हाला रेश्मा ओले यांना घेऊन यावं लागेल. पहिला संपर्क त्यांच्याशी करा त्याशिवाय तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटणार नाही. आम्हाला झाले तसे आणि मी पहिल्यांदा बघतोय. आज आम्हाला सगळी माहिती वरद देणार आहे. हा तर मंडळी हे बघा किती मोठा जहाजा आपल्या समुद्रात पार्क केलेल्या आहेत. डायरेक्ट बघा या इथून अशा सगळ्या लाईनीत पार्क केलेल्या आहेत. या बघा या इथून या इकडं सगळ्या लाईनीत आहेत अशा. आणि ही आपली मुंबई स्वप्नाची नगरी कसली दिसते बघा. गोल गोल सगळ्या आहेत आपल्या बिल्डिंग्स. नुसते टॉवर्स आहेत मोठमोठाले. आखे गावात एकच मन आखे गावात इथं नको पहिला नंबर शाळेत
तर मंडळी तर आता फायनली आपण पोहोचलोय आपल्या एलिफंटा केव्हला. तर हे बघा इथून पण आपल्या माथेरान ट्रेन मिनी ट्रेन सारखी इथून पण चालते ती ट्रेन तिथपर्यंत. आणि हे बघा इकडं तिकडं नुसता पाणीच पाणी पाणीच पाणी पाणीच पाणी. आपण कोणत्या बाजूने आलं काय माहिती. त्या तिकडं डायरेक्ट त्या कोपऱ्यातून तिकडे. तर मंडळी आता आम्ही तिथून चालायला आहे. आपला 5 मिनिटाचा आहे अंतर आणि तेवढ्यात आपली मिनी ट्रेन पण आहे. तर आज आम्ही पोचू थोड्या वेळात. त्यापूर्वी आम्ही जरा आता लिंबू सरबत पितोय. सगळे लिंबू सरबत नाही आल्या उसाचा रस आहे. हे बघ. ये देखो बंदर टूट पडे सब. मंडळी इथं टॅक्स पावती स्वीकारली जाते फ्रंटला जेव्हा आपण चढू पोंगा ते 20 रुपयाला दिलाय 10 रुपयाला त्या गंडाईला बेकार नळ्या गंडाईला पंचायत घारापुरी ग्रामपंचायत घारापुरी आहे. पोंगा हे बारकाल्याचा कडक पाहिजे बारकाल्याचा 3 रुपये मोर 6 रुपयात. हे 6 रुपये आणि 28 रुपये कडू होता. आणायलाच पाहिजे होतं. हा घोड्या आणायला पाहिजे होता. ते असे डोळे झाकले जातात ना तसं आणायला पाहिजे होता. जिथं दुकान बघतात तिकडं फिरतात हे लोक. हे हाकल द्यायला इकडे इकडं कासरा वाटते आता. गाईज आमचा वेलकम सुंदर अशा आनंदी झालेला. चला आता आपण जाऊया. दीदी किती टाइम आहे? चला ना 15 मिनिटं. तर आता असा आपला रस्ता आहे. हा काय रे दादू 91 एवढे आम्ही पायऱ्या कंप्लीट केल्या दादा. 91 स्टेप्स कंप्लीट्स अँड नेक्स्ट टुगेदर. तर येता हां तुम्हाला इथं सगळा म्हणजे असा कचरा वगैरे काय कुठं दिसणारच नाही. हां सगळा सन्नाटा आहे आणि रस्त्यात दोन्ही बाजूला दुकानच भेटतील तुम्हाला सगळे बाजूला. या बाजूला पण दुकान आहे त्या बाजूला दुकान आहे सगळे. हो दोन्ही बाजूला असं डेकोरेटिव्ह सगळं सामान आहे. बघा इकडं मूर्ती आहेत सगळ्या. बघा गणपती बाप्पा असेल बुद्धांचे असतील. इकडं पण बघा हे आपल्या तिकडं आपल्या ढोबाला भेटतात अशा. धुवून विकाय ठेवायला लागतील आपल्या स्टेशनला ना दादा. म्हणजे वरती पूर्ण अशी ताडपत्री घालवले ना त्याच्यामुळं अशी हिट मारले ना. हे बघ आता डायरेक्ट बोलला चिंब आणि तोंड पण चेहरा पण बघू शकता किती गरम होतं. आता आलाय बहुतेक थोडासा राहिलाय. वेलकम एलिफंटा केव्ह. एलिफंटा काही साधा गोष्ट नाही. खूप चढायला लागते. काय नाही इथुसा आहे चढा इथुसा. आमचा एक नांगर खिंडीचा धस एवढाच आहे फक्त बाकी काय नाही. गरम झाला किती बघा तुम्ही. हो आपल्याला एवढं गरम झालं इथं एवढी चिडचिड होते तर ती आजी स्वतःहून आली. आपल्याला लाज वाटली पाहिजे. पप्पा चढवायला लागतात. येऊ नका
प्लीज काय चढायला नाही. लागतं. आमचे नांगर खिंडीचा दस तेवढाच आहे चढा, बाकी काय नाही. हे कधी फिरत नाही ना, त्याच्यामुळे त्याला जास्त वाटलं, बाकी काय विषय नाही. हाय बाबड्या. तर मंडळी हे बघा आता फायनली दमलेलो, पण आमचा थकवा आता गेलाय कारण आम्ही आता प्लेसला आलोय. हे बघा सगळी मंडळी पोचले. तर आता फायनली आपण मेन आपल्या ठिकाणापर्यंत पोचलोय. आता बाकीची मंडळी गेले पुढं, तिथं पण बहुतेक तिकीट असेल. येता येता 3 वेळा तिकीट झाली या, बेकार काम आहे रे या. आणि तो तिकडं आपला अट्टल सेतू तुम्हाला दिसेल, तर तिकडे आहे बघा. आता मुंबईपासून आपण खूप दूर अंतरावर आलो आहे आता सध्या. आणि थोडा थांबलेलो, पाणी वगैरे पिला, सगळा रिलॅक्स झालं आहे सगळी मंडळी. आणि इथं तिकीट केंद्र आहे बघा, इथं तिकीट काढलं जातं. कितीला तिकीट आहे काय माहिती. मंडळी परत आता इथून आतमध्ये लेणं बघण्यासाठी परत 40 रुपयाची पावती फाडलेली आहे. मेकअप नाही किया. सगळी काय घेतलं रे पैसे, त्या लेण्या बघाय पैसे, ग्रामपंचायतवाल्याने घेतलं पैसे. बेकार काम आहे बेकार. चला आता परत इथं चेकिंग, तिकीट अटर फाडतील आता ना दीदी. ते बघा आता फाडतील. हाँ अंदर नहीं निकालेंगे, इधर ही है. नाही ते काय मग कवडे देवळात नाही आला कडे तू उज्जैनला कडला. हे बघा आलोय आपण. हे बघा आपण आलोय इकडं. जरा थांबा जरा, माहिती जाऊ दे जरा. पुढे कोण आहे. आमच्या दीदी कधी आलेला, आपण विचार दीदी कधी आलेल तू. 10वीला असताना पिकनिकला आलेली आश्रम शाळेत. आमच्या आपल्या आश्रम मानगाव मानगाववाडीतून 500 रुपये भरून आले. हा का, उरणवरनं आलेलो. हा का, वडीतून आलेली. हा. हा का. आणि आता फक्त 500 रुपये आम्ही एंट्रीला दिले. काय तेव्हाची महागाई नाही आता. आताच्या तर मंडळी आता आपण इथं भगवान शिव यांना बघू शकतो. इथं ते पद्य अवस्थेत मस्त असे शांत कमळावर असे बसलेले आपल्याला इथं या शिल्पपटलामध्ये आपल्याला बघायला मिळेल. पण इथं बघू शकतोय नटराज शिव म्हणजे नृत्यविद्येचे देवता म्हणून शिवाचे नटराज हे शिल्प शक्ती आणि लय यांचा सुरेख संगम दर्शवणारे हे आपल्याला शिल्प इथं बघायला मिळतात. आता आपल्याला इथे बघायला भेटेल अंधकासूर वध म्हणजेच या खंडित शिल्पपटलामध्ये अंधकासूर राक्षसाचा भगवान शिवाकडून वध केल्याची कथा आपल्याला इथे चित्रित केलेली आहे. ती आपल्याला बघायला मिळते इथे.
उत्तर पश्चिम भाग म्हणजे पश्चिमेकडे भागात कोरलेल्या या शिवमंदिराची संरचना चौरस गर्भगृह तसेच संयुक्त व्हरांडा आणि घडीव पायऱ्या अशी दिसते. तसेच मुख्य गर्भगृह आहे त्या गर्भगृहात शिवलिंग प्रस्थापित आहे. तसेच प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपाल आणि शिवगण प्रतिमा कोरलेल्या आहेत. आता ही शिल्पपटल आपल्याला समजते की कल्याण सुंदर मूर्ती म्हणजेच शिव पार्वती विवाहाचे चित्रण करणारा हा शिल्पपटल आहे. इथं उत्कृष्ट कलाकृती आहे. तसेच यात वधूपिता राजा हिमवान आपल्या कन्येला भगवान शिवासमोर नेताना दिसत आहेत. फोटो काढ रे. सगळ्यांचे नंबर लागले फोटो काढायला आणि माझा नवरा तिकडे वाचण्यात मग्न आहे. बरोबर आहे. त्याला कसलंच काही नाही. बरोबर ते सुशिक्षित आहेत. जे वाचत नाही ते अडाणी, सुशिक्षित अडाणी. आम्ही फक्त फोटो काढायला आलोय. आम्ही वाचायला माझाच नाही काम आलोय. काढतात फोटो काढायला नुसतं बेकार विषय. चला मंडळी, आपलं संपूर्ण बऱ्यापैकी आम्ही सगळं फिरलो गेलेलो. तिथं एलिफंटा केव्स बघितला. वेगवेगळा शिल्प होती जुन्या काळातले सगळे बघितले. या वाटला. हां, आपण ती सविस्तर माहिती आपण ब्लॉगमध्येच दिलेली आहे. काय देते बरोबर ना. चाललेलो आपण ज्याच्यासाठी म्हणजे आपले एलिफंटा केव्स बघायला आणि ते बघून झालेले आहे आपण. आणि आता आपण चाललो घरी आणि असा आपला चालू आहे आता आपला परतीचा प्रवास. तर चला मंडळी, भेटूया आपण नंतर. आणि हे आपली दोन माणसं नवीन भेटले होते. हां, आजच्या ब्लॉगमध्ये कधीतरी हां परत आपल्या ब्लॉगमध्ये परत जोडली जातील. पावसाळी पावसाळी जाऊ आमच्या इकडे या वॉटरफॉलला.
बाय बाय. चला मंडळी, तर आता आपला ब्लॉग आपण एंड करूया आणि आता आपण जाऊया. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच.